सचिन काटकर प्रवीण काटकर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय हरदेव तांडेल. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची ही मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेचे पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. नीरज राणा सर देखील आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. शशी मेहर सर देखील पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला जे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल घेऊन यावेळेस पहिल्याच बॉलवरती बॅटची एज लागली आहे आणि किंचितचा बॉल थोडा पुढे पडला. त्याचबरोबर वहाळगावचे स्वप्नीलजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर या. आपलं सरचे स्वागत आम्ही करतोय. MG ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉलवरती सचिन काटकरला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला असता. हरदेव तांडेल यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे आणि यावेळेस मात्र कॅच व्यवस्थितरित्याने पकडलेली आहे. पहिला धक्का लागलाय KCC अंबापाडा या टीमला. मोठी विकेट मिळाली आहे करावे टीमला. सचिन काटकर 0 वरती बाद. बाहेरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती तेजस ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. KCC अंबापाडा टीमने मोठी विकेट गमावलेली आहे. सचिन काटकर याची विकेट गमावली आहे. पॉवर प्ले चांगलाच फोडतो सचिन काटकर. व्यावसायिक खेळाडू देखील आणि महत्वाचं म्हणजे विकी स्मृती करावे हरदेव तांडेल यांचा कौतुक करावं लागणारा एक अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर वर्ष झाले या करावे टीमसाठी खेळत आला. ZPLSचं क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने तो नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खेळतोय आणि विकी स्मृती करावे टीमसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती चान्स क्रिएट झाला होता परंतु कॅच जी आहे ती गॅदर करते आली नाही या विकेट किपरला आणि दुसऱ्या बॉलवरती लगेचच पुन्हा एकदा बॅटची एज लागल्यानंतर त्यावेळेस पुन्हा एकदा वेगाने टाकला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला भरपूर वेगाने धावतात. एक रन कंप्लीट झाली. फिल्डिंग चांगली झाली. विपुल आहेत त्या ठिकाणी. 2 धाबा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्यात. खातं ओपन झालंय KCC अंबापाडा या टीमचं. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं हरदेव तांडेल यांच्या माध्यमातून हाताळत असताना. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर हे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात P1च्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा द्यायची. शॉर्ट पॉइंटला पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेली आहे. चपळ नव्हते त्या ठिकाणी कदाचित साई होते. कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर 1 धाव मिळाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतरही संधी होती रनआउट करण्याची परंतु तिथून होप सोडले होते साईने. 1 धाव मिळते. जीवनदान मिळतं. टीमची धावसंख्या दाफलक्यावरती 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. फाईन लेगच्या रिझर्वला शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक रोनक तांडेल वेगाने धावतोय. बॉल मैदानाच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण झाला. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचाही प्रयत्न करत असताना 2 धाबा अगदी सहजरित्याने कंप्लीट केलेल्या आहेत. चेक करायची आहे. बाउंड्री चेक करायची आहे. नंबरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पंच पाहायला मिळतील आणि हा बाउंड्री आहे का नाही चेक करण्यासाठी आपण पाहतो. फाईन लेगच्या रिझनला फटका खेळला होता. टीमची धावसंख्या दाफलक्यावरती टोटल लागल्यात 5 धाबा दाफलक्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर सरांनी यांनी इशारा दिला. इट्स अ बाउंड्री. चौकार आलाय. KCC अंबापाडा या टीमसाठी 4 धावसंख्येचा हा फटका पाहायला मिळतो. प्रयत्न चांगले केले होते त्या ठिकाणी. प्रणित आणि रोनक या दोन्ही खेळाडूंनी मात्र चांगला प्रयत्न केला होता परंतु ही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. हरदेव तांडेल पुन्हा एकदा तयार होतात. एक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय खेळाडू सर्व पाहत आहेत. टीमची धावसंख्या दाफलक्यावरती आता टोटल लागली आहे 7 या आकड्यावरती. यावेळेस फक्त दिशा दिलेली. इनफिल्डच्या वरनं हा बॉल खेळला. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मात्र तिथेही अपयश झालेले आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये असं वाटलं होतं की बॉल आतमध्ये ढकलतात मैदानाच्या परंतु त्यानंतर जर पाहिलं
तर असफल ठरलेत. आणखीन एक बाउंड्री मिळते केसीसी अंबापाडा या टीमला. आणखीन एक चौकार मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 धावा 1 गडी बाद. केसीसी अद्विक 11 अंबापाडा टीम. थँक्यू सो मच. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय अद्विक 11 केसीसी अंबावाडा संघ 11 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो शिबू हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये P2 जो दुसरं षटक घेऊन शिबू गोलंदाजीसाठी. यावेळेस 3 क्षेत्ररक्षक आपल्याला तिसऱ्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्ले षटक चालू होणारा एक लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट फाईन लेगला देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. यावेळेस बॅकफूट वरती गेल्यात. पंच चांगला केला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका चांगला आहे. 6 धावा येतील. तेजस ठाकूरच्या बॅटमधनं षटकार. खेळलाय तेजस ठाकूर यांनी. बॉल शॉर्ट बॉल होता. त्यांनी पाहिलं थोडंसं बॅकफूट वरती गेले. मागचा पाय थोडासा मागे घेतला. बॉडी बॅलन्स खूप चांगला पाहायला मिळाला आणि ऑन साइडला फेकून दिला बॉलला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात ही खूप चांगली पाहायला मिळते. अद्विक 11 केसीसी अंबापाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या टोटल 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 17 धाबा 1 गडी बाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अद्विक 11 केसीसी अंबापाडा हा संघ. सचिन काटकर हे बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी प्रवीण काटकर आणि वन डाऊनच्या स्वरूपामध्ये आलेले बॅटर तेजस ठाकूर यांच्यावरती होती. आणि आतापर्यंत तरी चांगली धावसंख्या जमवली आपल्या टीमसाठी त्यांनी. आणि दुसऱ्या बाजूला शिबू त्यांना थोडंसं मात्र कानमंत्री देत असताना जयेश तांडेल आपल्याला पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थाने गरज आहे सध्या, कारण की दबावमध्ये आहे विकी स्मृती करावे हा संघ. पहिल्याच बॉलवरती षटका ठोकून मात्र पूर्णपणे दबावमध्ये आणलाय गोलंदाजाला. चर्चा थोडीशी केली आहे जयेश तांडेल यांनी गोलंदाजांसमवेत, कारण की त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. आणि समोर तेजस ठाकूर चांगला फटका खेळला ऑन साइडला. पुन्हा एकदा तयार होतील सेकंड बॉल साठी. शिबू गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस आपण पाहतोय आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न झाला होता. हा बॉल मात्र निर्धाव आलेला. टीमची धावसंख्या स्थिरावली फक्त 17 या आकड्यावरती. सरळ बॅटने चांगले फटके लगावत आहेत तेजस ठाकूर. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी नाराजगी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होणार आहेत शिबू. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा. स्लोअर फुलटॉस होता, समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा फंबल झालेत त्या ठिकाणी. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी होते. 2 धावा मिळाल्यात. मागच्याही मॅचमध्ये आपण पाहिलं ना, नेरूळ टीमकडनं भरपूर अशा काही चुका झाल्यात. कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्याच्यानंतर इझिली चौकार देखील आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या हातातने ते निसटलेले चेंडू. टीमची धावसंख्या 2 धावेबरोबर पुढे जात असताना 19 धावा दाफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ झाला. 19 धावा या दाफलकावरती लागल्यात. लोअर फुल टॉस बॉल होता. चांगल्या पद्धतीने बॅटवरती तो बॉल आलेला नाहीये. त्याच्यानंतर मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळेल. त्याचाच फायदा उचलत असताना दोन्ही बॅटर्सने 2 धावा काढल्यात. सध्या 19 वरती अंबापाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ब गट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो. आजच्या रात्रीच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. पहिला सामना झाला, दुसरा सामना आजच्या रजनीतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा फंबल झालेत. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न विकेट किपर एंड कडे थ्रो केलाय.
पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे दोन्ही बॅटर मध्ये. जर पाहिलं तालमेल चांगला आहे. पुन्हा एकदा 2 धावा धावून काढलेल्या टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळते आपल्याला. फिल्डिंग खराब झाली आहे. नवी मुंबईचा मागचा संघ होता नेरूळ संघ, त्याची फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवी मुंबईचा संघ थोडासा पाहायला मिळतो, तो खराब आहे संघ, त्यांच्याकडे थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 21 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल शिल्लक. अद्विक 11 केसीसी अंबापाडा संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा एक बॉल असणार आहे. माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. त्यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं, समोरच्या दिशेला खेळले आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग झाले जयेश तांडेल यांच्याकडनं. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार, चौकार. आओ साहेब मी मालक बोलतो थोडस मिसफिल्डिंग भरपूर प्रमाणावर जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. करावे संघ कॅच ड्रॉप झाली आहे आणि ही कॅच भरपूर मागात पडेल, कारण की चांगल्या फ्लो मध्ये बॅटिंग करतोय सध्या तेजस ठाकूर. षटकार चौकार दुहेरी धावसंख्येचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम बॉल झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पाहायला मिळतोय. यावेळेस कोणतीच चूक करणार नाहीयेत, कारण की क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते विपुल भोईर आणि दुसरा धक्का लागलाय अद्विक 11 केसीसी अंबापाडा या टीमला. तेजस ठाकूर बाद झालेत. तर सन्माननीय अक्षयजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. MG ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये आपलं एम सरचे स्वागत करतोय. टीमची धावसंख्या दाफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. विकेट मिळालेली आहे विकी स्मृती करावे या टीमला. विकेटची गरज होती, कारण की चांगल्या फ्लो मध्ये बॅटिंग करत होता तेजस ठाकूर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत काटकर हे आलेले आहेत. प्रवीण काटकर समोर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आहेत. हरदेव तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक बॉल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आहे षटकाराच्या साह्याने. 6 धाबा. टीमची धावसंख्या 31 धाबा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण पाहतो हरदेव तांडेल यांना. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, शॉर्ट आपल्याला पाहायला मिळतं. स्क्वेअर लेग देखील आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल पकडला जाईल तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. विकी स्मृती करावे टीम कडनं सजवलं गेलं हरदेव तांडेल यांच्या माध्यमातून. अरे आपण पाहतोय ना की डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि त्यानंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळतो. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षण आणि शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवला.
टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा लागल्यात 33 धावा 33. 33 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करतात प्रवीण काटकर आणि प्रशांत काटकर. ही काटकर बंधूंची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंबापाडा टीमसाठी योगदान देत असताना धावसंख्येचं पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. बॅटची एज लागली आहे का? आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद झालेत. बॅटची एज लागली, आवाज इथपर्यंत आलाय. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर चाललाय. हरदेव तांडेल यांना आणखीन एक सफलता मिळते. प्रवीण काटकर यांचा खेळ संपलाय. पियुष म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत भुईर यांनी खूप चांगला झेल पकडला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला सध्या ते पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. पियुष म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 ची जर्सी परिधान करून सध्या मैदानाच्या आतमध्ये अंबापाडा टीमसाठी बॅटिंग करण्यासाठी आलेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेस समोर टाकलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी धावतायत, परंतु बॉल दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधनं चालला. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या या बॅटरने खातं खोललंय चौकाराच्या साह्याने. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 37 धावा. पियुष म्हात्रेच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतो. चौकाराच्या साह्याने याही बॅटरने खातं ओपन केलं वैयक्तिक. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत. एलिव्हेशन प्रॉपर आहे का? यस, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पियुष म्हात्रेचा पलटवार पाहायला मिळतो हरदेव तांडेल यांच्यावरती. चौकार आणि त्याच्यानंतर जाता जाता शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अद्विक 11 केसीसी अंबापाडा संघ जाऊन पोहोचलाय 43-43च्या घरामध्ये. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती 43 धावा. पुन्हा एकदा सरचं स्वागत करतोय एमजी ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाजाला प्रचारण केलं. लेफ्ट आर्म गोलंदाज रोनक तांडेल या गोलंदाजाला या ठिकाणी प्रचारण केलं. वय कमी आहे गोलंदाजाचं, परंतु टॅलेंट भरपूर आहे. आणि आपण पाहतोय सुपर 6 मध्ये जाणारे संघ कालच्या मागील 4 रजनींमध्ये पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं सी गटातनं आराध्य 11 टाकीगाव संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय ई गटातनं अकाई स्वायश टॉली 11 गव्हाण हा संघ क्वालिफाय झालेला. रोनक तांडेल पहिल्याच बॉलवरती शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कॅच टिपतोय. प्रणितने झेल पकडलाय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे रोनक तांडेल या गोलंदाजाला. फलंदाज आपण पाहतोय तेजस ठाकूर, याचाही खेळ संपुष्टात आलाय.
पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे प्रशांत काटकर यांची. रोनक तांडेल एक चांगला खेळाडू आहे. त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका देखील तो पार पाडतो आणि सातत्याने भरपूर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मग प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील रिक्वायर रन रेट जो असतो तोही आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कोणती टीम कधी कोणत्या पोझिशनवरती क्वालिफाय होईल यासाठी देखील तो रन रेट खूप चांगल्या पद्धतीने काढत आलेला आणि गोलंदाजी खूप चांगली आहे. बॅटिंगही तेवढी दमदार आहे रोनक तांडेल यांची. आणि तिसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या स्मायरा 11 MMV धाकटी झुई या टीमने सुपर 6 मध्ये क्वालिफाय केला आणि कालच्या दिवसामध्ये रुई स्पोर्ट्स मोरावे संघ यावेळेस फुल टॉस बॉल होता. डावकऱ्याचे बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल मिळणार आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा लागल्यात 44 धावा दाफलकावरती. 44 वरती 4 सध्या आपण पाहतोय. स्थिती या KCC अंबापाडी या टीमची प्रणय म्हात्रे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आमच्या समवेत खूप चांगली गुणलेखकाची भूमिका तेही पार पाडतात. टीमची धावसंख्या 44 धावा. रोनक तांडेल इथून कमबॅक करावा लागणार आहे. बॅटिंगसाठी पियुष म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या बॅटमधनं एक चौकारिक षटकार आपण पाहिलेला आहे. रोनक तांडेल पुणे एकदा तयार होत आहेत. याही वेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. जो नॅचरल कट आहे ना त्याचा चांगला वापर करतात. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. रोनक तांडेल आणि पहिली अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते करावे टीमच्या माध्यमातून. अजूनपर्यंत एक्स्ट्रा रन पाहायला मिळाली नव्हती. रोनक तांडेल चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आले आणि पहिली अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते करावे 11 या टीमकडनं. विकी स्मृती करावे हे षटक भरपूर निर्णायक असणारा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन लेंथ आणि टप्पा थोडासा चुकीचा पाहायला मिळतोय. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटिंग करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत आणि बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय आणि त्याचा मदत मात्र मिळत असताना आपण पाहतोय गोलंदाजाला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागणारा. यावेळेस आणखीन एक हा चांगला चेंडू आहे. म्हटलं होतं टर्न चांगला मिळतोय रोनक तांडेलला. टप्पा जर व्यवस्थित टाकला तर कठीण होईल बॅटरसाठी खेळण्यासाठी कारण की नॅचरल कटचा ना त्याचा वापर मात्र खूप चांगल्या पद्धतीने रोनक तांडेल करत आला. टीममध्ये गोलंदाज म्हणून समाविष्ट झाले होते आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग आणि त्याचबरोबर बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने करत आल्या आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतो 46 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते रोनक तांडेल यांच्या माध्यमातून. लगातारचे 2 निर्धाव चेंडू आणि चौथं षटक भरपूर महत्वाचं होतं. त्यामध्ये अंबापाडा टीमला पूर्णपणे शांत ठेवले रोनक तांडेलने. फक्त 46 धावा दाफलकावरती आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ जर पाहिले ना तर तुल्यमान आहेत सध्या. 46 धावा दाफलकावरती लागल्या. चेंडू झाल्यात या ओव्हरच्या आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. पियुष म्हात्रे षटकार चौकार ठोकला त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलाय. आणखीन एक बॉल बीट केला. लगातारचे 3 डॉट बॉल पाहायला मिळतात रोनक तांडेल यांच्या माध्यमातून. पहा ना बॉल पडल्यानंतर गरकन वळतोय आणि विकेट किपरचंही कौतुक करावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने विकेट किपर ज्या पद्धतीने बॉलला गॅदर करतात यष्टांच्या मागे मिथुन भोईर कौतुक करावं लागणार आहे त्यांचंही. शेवटचा बॉल चौथ्या ओव्हर मधला. यावेळेस आणखीन एक बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. चौथ्या ओव्हर मध्ये चौथा डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे रोनक तांडेलने. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा जरूर दिला परंतु धावा फक्त खर्च केला 3. विकेट इम्पॉर्टंट 1 मिळवलेली आहे आणि टीमची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 46 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान आपण करून घेणार आहोत. प्रशांतजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा प्रशांतजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. MG ट्रॉफी यांच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय महेशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. चव्हाण साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर रामदासजी भगत साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करून घेणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने रामदासजी भगत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि MG ट्रॉफी मध्ये त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करते. त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने मी करणार आहोत. रामदासजी भगत साहेब यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत.
आलेल्या तमाम मान्यवरांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे MG ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये. मागच्या दिशेने जाऊया. शेवटच्या षटकामध्ये साई आलेत. यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहतोय, ड्राईव्ह केला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव घेत असताना मात्र ही धोक्याची रन होती. दुसरी रन धोक्याची होती. थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे पंचांनी. आता यावेळेस पाहूयात आपण पंच डिसिजन काय देतात. तर दुसऱ्या रनसाठी भरपूर वेगाने तरी धावले होते. साई यांची खूप चांगली ऍक्शन ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आला आणि त्याच्यानंतर थ्रो करत असताना मात्र सेकंड रनसाठी साईने मात्र यष्टांवरती बॉल लावला, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये हा बॅटर व्यवस्थितपणे पोहोचलाय की नाही. कारण की इथून एक एक धाव वाचवणं हे भरपूर महत्वाचं असणार आहे करावे टीमसाठी. आधविक 11 KCC अंबापाडा या टीमकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. नॉट आउट असणार आहे. 2 धावा मिळणार आहेत KCC अंबापाडा या टीमला. या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा 48 धावा 48 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. विकी स्मृती करावे साई डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत आल्या तर करावे टीमसाठी. अरे की साईडचा जो अँगल आहे ना गोलंदाजीचा, मग ते राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. मग ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्याने गोलंदाजीचा मार आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने त्यांचे ऍक्शन आहे ना, बॉल जास्त प्रमाणामध्ये उसळी घेत नाही, खाली राहतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा लागल्यात 49 धावा दाफलकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलंय विकी स्मृती करावे टीमने. आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर 43 धावा होत्या आणि त्याच्यानंतर रोनक तांडेचं जे शतक आलं त्यामध्ये त्यांनी 3 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट मिळवली. तिथून मोमेंटम जो आहे ना तो चेंज झाला, मोमेंटम शीट झाला तो करावे टीमकडे आणि तिथून मागे वळून पाहिलेला नाही. आणि साई डेथ ओव्हरमध्ये चांगलीच गोलंदाजी करतात. साई यांना मोठे फटके लगावणं या शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं कठीण जातं समोरच्या टीमला. तर फिल्डिंग सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात साई. हरदेव तांडेल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये फिल्डिंग सेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतो. 4 क्षेत्ररक्षक जे आहेत ना ते आता ऑन साईडला लावलेले आहेत. जिथे लॉंग ऑन पाहायला मिळतोय, काऊ कॉर्नर आहे त्याचा डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑफ पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो पूर्णपणे ओपन आहे. बॅकवर्ड पॉइंट. यावेळेस फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल झालाय का? लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन कंप्लीट झाली आहे आणि लाजवाब क्षेत्ररक्षण 5 धावा आपल्या टीमसाठी अडवल्या गेल्यात. विकी स्मृती करावे. शेवटच्या ओव्हरमध्ये या धावा तुम्हाला रोखाव्या लागतात. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर आत्मविश्वास गोलंदाजाही वाढतो. एका स्क्रीनवरती आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चेंडूला अडवलं लॉंग ऑफला. धनेश भोईर आपल्याला पाहायला मिळाले लॉंग ऑफच्या दिशेने. 5 धावा भरपूर महत्वाच्या होत्या ज्या अडवल्या गेल्यात धनेश भोईर यांच्या माध्यमातून. 50 धावा दाफलकावरती. अर्धशतक कंप्लीट झालं KCC अंबापाडा या टीमचं. साई पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने धावतात. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय करावे टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी तेवढी चांगली होते तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणही होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं ना गोलंदाजी खराब पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षणही खराब पाहायला मिळालं. परंतु नंतर आत्मविश्वास जसा गोलंदाजांचा वाढला, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत गेले ते तसा आत्मविश्वास जो आहे ना तो क्षेत्ररक्षकांचा देखील वाढलेला. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात 52 धावा. अजूनपर्यंत या ओव्हरमधले 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक असणार आहे पहिल्या 17चा खेळ संपण्यासाठी. साई आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतात. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकवरती बॅटर आहेत जय कडू. डाव करायचे बॅटर अजूनपर्यंत एकही निर्धाव चेंडू पेस केलेला नाही. आणि हा बॉल आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. नीरज सरांनी इशारा दिला आमच्यापर्यंत हा व्हाईट बॉल आहे आणि
फिल्डिंग टीमने रिव्ह्यू या ठिकाणी घेतला. रिव्ह्यू घेतलाय, तडांबरची मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिला जातोय एका इनिंग मध्ये. यावेळेस आपण पाहूयात पंच डिसिजन काय देतात, कारण की निर्णायकचा चेंडू हा एक्स्ट्रा रन आणि त्याच्यानंतर आणखीन एक एक्स्ट्रा बॉल मिळू शकतो केसीसी अंबापाडा या टीमला. टीमची धावसंख्या सध्या दापलकावरती आपण पाहतोय 52 धावा. मागील 4 रजनीमध्ये एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. पाचवी रजनी आहे ही. पॅड डिलिव्हरी या रिव्ह्यू जो आहे ना तो गमावलेला नाहीये करावे टीमने, पुन्हा एकदा त्यांना घेता येणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे, चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये आम्ही म्हटलं होतं साई याला फेस करणं थोडंसं कठीण आहे, कारण की डेथ ओव्हरमध्ये साई यांचे चेंडू जर यातनं तर खाली राहतात आणि वाईट ओव्हर टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी साई यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा साई तयार होत आहेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर, यावेळेस क्लिअर वाईड आहे. रिव्ह्यूची मागणी केलेली नाहीये आणि त्यांना माहिती आहे क्लिअर वाईड आहे. टीमची धावसंख्या 53 धाबा दापलकावरती. कुठे 3 ओव्हरमध्ये 43 वरती होता आणि त्याच्यानंतर 11 बॉलमध्ये फक्त 10 धावा केसीसी अंबापाडा टीमने जमवलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागते. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक हरदेव तांडेल बॉलला अडवते, तोपर्यंत फक्त एक सिंगल लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली रोनक तांडेल आणि साई यांच्या माध्यमातून. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्यात विकी स्मृती करावे टीमने. चांगलं कमबॅक केलं विकी स्मृती करावे टीमने आणि केसीसी अंबापाडा या टीमला फक्त थांबवलंय 54 या धावसंख्येवरती आणि 55 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय ते म्हणजे विकी स्मृती करावे या टीमच्या समोर. आणि जशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तुमच्या समोर आम्ही आवाज पुन्हा एकदा घेऊन येतोय दीपकजी पाटील सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो, चला 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. केसीसी अंबापाडा आणि या विकी स्मृती करावे या 2 संघादरम्यान रंगणारा हा सामना. अंबापाडा संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 54 धावा उभा केल्या. सचिन काटकर शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर प्रवीण आणि तेजसनं डाव साबरला. अनुक्रमे 15-17 धावा काढल्या. शेवटला पियुष मात्रेने 1 चौकार 1 षटकार आणि जयकडून काढलेल्या 7 धावा. 54 सुद्धा चॅलेंजिंग टोटल आहे. या धाबा सुद्धा या स्पर्धेमध्ये डिफेंड झाल्यात, हे सुद्धा वैशिष्ट्य राहिले. त्यामुळे 50+ रन झाल्या तर सहजासहजी सामना जिंकता येणं फार कठीण होतं. कालच महेश स्पोर्ट्स शेलगर संघानं घरच्या मैदानावर 56 धाबा खरं तर केल्या होत्या आणि त्या धाबा डिफेंड करून दाखवल्या. त्याच वेळेस चांगली मॅच पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही. एका बाजूला मुंबईमधील संघ आपल्याला पाहायला मिळते अंबापाडा आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबईमधील संघ वद्विक 11 केसीसी अंबापाडाच्या विरोधामध्ये विकी स्मृती करावे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना विकी स्मृती करावे टीम कडून जयेश तांडेल आणि हरदेव तांडेल
चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. पहिला सामना मोठ्या फरकानं जिंकला होता तो संत बाळूमामा, रॉबिन स्मृती, जय हनुमान, कामोठे या संघानं नेरूळ संघाला पराभूत केलं होतं. आज करावेचे दोन संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. श्री दत्त भाताण संघ, श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, एकवीर अथळ अलिबाग असे संघ आजच्या रात्रीमधून मात्र आज वाटचाल करतील, आपलं नशीब आजमावतील. कोणता संघ मात्र सुपर 6 साठी क्वालिफाय होईल याकडे मात्र सगळ्यांची नजर असेल. या अगोदर आपण बघितलं तर गेल्या 4 रात्रीमध्ये पहिल्यांदा टाकीगाव, त्यानंतर गव्हाण, त्यानंतर धाकटी जुई आणि काल मोरावे असे 4 संघ क्वालिफाय झालेत. आज 5वा संघ सापडेल. सो विश ऑल द बेस्ट. पहिलं षटक घेऊन केसीसी अंबापाडा टीम कडून गोलंदाज सचिन काटकर, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम मुंबई टेनिस क्रिकेट. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय, मोठं योगदान दिलंय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, सचिन काटकर सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये सरस राहिलाय आणि त्याची षटकं थोडंसं चॅलेंजिंग ठरू शकतील. ऑन स्ट्राईक जयेश. पहिलाच बॉल थोडासा बाहेर निघून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यश घेतली बॉल पाठीमागे. दोन्ही बाजूला चेंडू कट करण्याची कला अवगत आहे या गोलंदाजाला. पण त्याचमुळे तुम्हाला लेग ब्रेक ऑफ ब्रेक पाहायला मिळतील या गोलंदाजीमधून. मिश्रणयुक्त गोलंदाजी पाहायला मिळेल, व्हेरिएशन्स पाहायला मिळतील या बॉलिंगमधून. सचिन काटकर डॉट बॉलनं सुरुवात झाले. नेक्स्ट बॉल फ्राईटम ओथ विकेटनं. ओ समोरच्या दिशेला यावेळेस मात्र ड्राईव्ह चढवलाय. वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुपर फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जय कडू होते. पहा ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला ओढला होता जयेशनं. उंच उडी मारत कमाल, अगदी सीमा रेषेलगत बॉल गॅदर केला आणि त्याच फेकी सुद्धा झाली. सिंगल मिळाली. धावसंख्येचा श्रीगणेशा होईल करावे संघाचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस होता, थोडीशी गती काढून घेतली होती. बॉल सरळ शरीरावर जाऊन थबकलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळते. पहा थोडासा चेंज ऑफ पेस होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हरदेवचा, तो प्रयत्न मात्र असफल. डॉट बॉल. शॉर्ट बॉल होता इकडे मात्र समोर ड्राईव्ह केला. स्वीपर कव्हरला बीट करत बॉल चाललाय. कव्हर पॉइंट बॉन्डल्यांच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. वेलकम फॉर करावे टीम. पहिला चौकार. 4 रन टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचेल. हा चेंडू होता, थोडासा टप्पा पडला, हलकासा टॉस झाला होता. मस्त टायमिंग केलं, चांगली दिशा दिली, चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट करण्यात आलं. यावेळेस मात्र वळवलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उंच गेलाय. बराच उंच होता. टप्पा पडल्यानंतर उंच उडाला. थोडासा फ्लॅट गेलेला नाहीये आणि त्याचमुळे इकडे मात्र बाउंड्री अडवण्यामध्ये वंशला सुद्धा मदत झाली. 2 धावा मिळतील. धावसंख्या 7 वर. 7 ऑन अ बोर्ड. चॅलेंजिंग टोटल आहे, त्यामुळे कदाचित हा सामना तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाऊ शकेल. एमजी ट्रॉफी आज या स्पर्धेची 5वी रात्र जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट झाला यावेळेस मात्र. शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. डीप थर्डमॅन बॉन्डल्यांच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धाबांवर करता येतोय चौकार. हरदेवनं अखेरीस कनेक्ट केलाच हा फटका. या अगोदर सुद्धा प्रयत्न केला होता, त्यावेळेला असफल होता प्रयत्न, परंतु यावेळेस पहा चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बनवला हा स्ट्रोक. चेंडू सरळ थर्ड मॅनला 4 धाबांना
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 11 धावा, 11 रन्स विदाउट लॉस. MG ट्रॉफी आज दशरथ पाटील सर करावे, नवी मुंबई. करावेचे सुद्धा 2-2 संघ आहेत. सगळे करावेकर आज खरं तर संपूर्णपणे महेश स्पोर्ट्स शेलगरच्या क्रीडांगणावर ज्यांचा आवाज दुमदुमणार आणि खरं तर त्यांच्या तारखा घेणं सुद्धा कठीण काम असतं आयोजकासाठी. एवढे कॉल्स त्यांना असतात एकाच दिवशी, 3-3, 4-4, लांब लांब जास्त जातात ते. खरं तर जवळ कमी येतात पण लांब जास्त असतात. प्रेम आहे तेवढं अनेक जिल्ह्यांचं त्यांच्यावर. कट केला होता बॉल, केवसला सिंगल मिळेल. 1 रन, 12 रन्स ऑन अ बोर्ड. उद्या या स्पर्धेची 6वी आणि अंतिम रात्र असेल. उद्या ए पोल मधील सामने पाहायला मिळतील आणि उद्याच तुम्हाला फायनल सुद्धा पाहायला मिळेल या स्पर्धेची. सकाळी पहाटे या स्पर्धेची फायनल संपन्न होईल. कदाचित हेच 2 अंपायर्स असतील फायनल मध्ये. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. हा पहा, चेंडू पहिल्यांदा बॅटला लागून सरळ शरीराचा फेद घेतला. बारा धाबा झाल्यात. राज कडू आलाय, चांगले चेंडू फिरवतो राज कडू. बऱ्याच वेळेला खरं तर ट्रम्प कार्ड राहिलाय अंबाबाटा टीमसाठी हा गोलंदाज. थोडासा फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे, सिंगल घेतली जाईल. थोडासा अंडरम थ्रो होता. 1 रन. परंतु पहिले 2 षटकं सुद्धा फार महत्वाची ठरतील. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्या होत्या, सरासरी तेवढीच आहे 11ची प्रत्येक षटकामध्ये, कारण 55 धाबांचं टार्गेट आहे. या सिच्युएशनला एखाद दुसरा मोठा हिट सुद्धा तुम्हाला 11 धाबापर्यंत पोहोचू शकतो आणि तेच करायचं आहे. जमेची बाब ही आहे की आतापर्यंत विकेट गमावलेली नाही आहे. दोन्ही चांगले टॅलेंटेड बॅटर आहेत खेळपट्टीवर करावे टीमकडून. ऑन साईडला वळवलाय हा चेंडू. इकडे मात्र सिंगल घेतली जाईल. 1 रन. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन अ बोर्ड. राज कडू चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3च धाबा दिल्यात आणि त्याचमुळे मोठे स्ट्रोक्स खेळू दिलेले नाही आहेत. आणि जर या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला नाही तर आस्किंग रन रेट मात्र वाढेल. परंतु पाहूया राजच्या अगेन्स्ट रणनीती काय असेल फलंदाजांची. शॉर्ट बॉल होता, पॅकपटवरून पूल केला ऑन साईडला, मिड विकेटला फिल्डर आहेत, सिंगल. 1 रन ओनली. एक धाव मोठ्या फटक्यांसाठी वाव दिला जात नाहीये. जरूर दोनही बॅटर आहेत, ओपनर्स आहेत खेळपट्टीवर, परंतु तरी सुद्धा या ओव्हरमध्ये थोडा स्ट्रगल करावा लागलाय. बॅकफुटवरून स्लॅश केला यावेळेस मात्र कव्वासला. पाठीमागे कुणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल सरळ सीमा रेषा पार. 4 धाबांकरता चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा लागल्या त्या 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. चला 3 ओव्हर्स मध्ये 36 धाबांची गरज आहे. 18 बॉल 36 धाबा असं इक्वेशन. यावेळेस लॉफ्ट केला ऑन साईडला, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर.
लेंथ बॉल होता, लवकर पिक केला. हरदेव तांडेलनं पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाबांकरता षटकार. अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. अपील फेटाळून लावले. डॉट बॉल. सुपर स्ट्रोक यावेळेस मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर सरळ टेकडीवर भिरकावलाय बॉल. 6 धाबांकरता षटकार. डॉट बॉल येतो. 6-0. सचिन काटकरवरच हल्ला चढवलाय तो हरदेव तांडेलला. सुपर बॅटिंग, कडक शॉट पाहायला मिळाले. खरं तर ऑनसाईडला वळवले. स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. 1 रन सहजतेने मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. योग्य रीतीनं धाबांचा पाठलाग चालू आहे सध्याच्या घडीला विकी स्मृती करावे टीमचा. 32 धाबा धाव फलकावर. 13 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची गरज. 23 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13 डिलिव्हरीज. सचिन काटकर आतापर्यंत विकेट मिळालेली नाहीये आणि हेच दुःख असेल आंबापाडा संघासाठी. हो, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. कपसला क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डमध्ये सिंगल घेतली जाईल आणि 3 षटक संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर विकी स्मृती करावे बिनबाद 33 धावा. 11ची बरोबर सरासरी राखले. 2 ओव्हर्समध्ये 22 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल.
2 ओव्हर्स आणि 22 धावांची गरज आहे. पियुष म्हात्रे आलाय गोलंदाजीसाठी. 22 धावा पाहिजेत. 22 जेवणाचा आनंद घेत असताना आजचा वार काय? मंगळवार आहे. तर थोडा उशीर होईल कारण लवकर जेवले होते. पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची अजूनही गरज आहे. 11 बॉल 22. 22 प्रख्यात पंच या स्पर्धेमध्ये नियुक्त करण्यात आलेत. ओ सुरेख फटका यावेळेस मात्र. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. फॅन्टास्टिक स्ट्रोक. क्रिकेटचं बाधक सौंदर्य पाहायला मिळालं. स्क्वेअर ड्राईव्ह. अत्यंत दुर्मिळ फटका. इट्स अ रेअर स्ट्रोक. क्रिकेटमध्ये फार कमी फलंदाज आहेत जे हे स्ट्रोक खेळू शकतात आणि त्यातला एक कमाल स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. सुपर स्ट्रोक होता. नक्कीच चर्चा असेल. पहा पूर्णपणे एका पायावर तुम्हाला बॅलन्सिंग करावं लागतं. पाठीमागच्या पायावर जोर देणं या सगळ्या गोष्टी आल्याच तिकडे. आणि त्याच वेळेला कारण कव्हर ड्राईव्ह तुम्ही खेळू शकता परंतु स्क्वेअर ड्राईव्ह खेळणं फार कठीण आहे आणि एक कसलेले फलंदाजच करू शकतात. एक साधं सोपं काम नाही आहे आणि त्याचमुळे त्याच्यासाठी तुम्हाला सराव सुद्धा तेवढाच हवा आहे. प्रॅक्टिस पाहिजे. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र भरधाव वेगाने चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा पहा टप्पा पडला. थोडासा स्कीड झाला बॉल. 29 झाल्यात. 39 धावा धाव फलकावर. अद्यापही 16 धावांची गरज आहे. 9 बॉल 16. अजूनही सामना दोलायमार स्थितीमध्ये आहे. जरी विकेट गेली नसली तरी सुद्धा अंबापाडा संघ इथून कमबॅक करू शकतो. 9 बॉल 16. सुंदर फटका आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मिळेल. 1 रन. 7 धावा या ओव्हरमध्ये आल्यात त्यामुळे 40 धावा झाल्यात. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी. 15 धावांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड. एमजी ट्रॉफी 2026 यानंतर विनिंग टीम मध्ये मात्र मॅच खेळवली जाईल. पहिला सामना जिंकलाय तो संत बाळूमामा, रॉबिन स्मृती, जय हनुमान, कामोठे या टीमचे कॅप्टन आपण हळूहळू खेळाडू कक्षाकडे या. लगेच टॉस केला जाईल मॅच नंतर. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. पियुष म्हात्रेनं जर या 2 बॉलमध्ये मोठा स्ट्रोक दिला नाही खेळून तर नक्की या मॅच मध्ये पुन्हा एकदा केसीसी अंबापाडा संघ हा सामना मात्र बनवू शकतो आणि ते करावं लागेल आता मात्र पियुषला. इकडे मात्र वळवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. थोडासा मिसक्यूट झाला होता. सिंगल मिळाली. मिळावच्या दिशेमध्ये 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचे 7 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावाचं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन तबकलंय. त्याचमुळे करावे संघासाठी एक जमेची बाब आहे. दोनही बॅटर सुरक्षित आहेत. ओपनर सुरक्षित आहेत आणि धावा सुद्धा योग्य रीतीने मित्र म्हणून चेस आतापर्यंतचा झालाय त्यांच्याकडून. परंतु हा चेंडू फार महत्वाचा आहे. पियुष मात्र तयार. ओ यावेळेस मात्र अगदी ऑफस्टंपच्या बाहेर निघून शफल क्रॉस होऊन पाठीमागे स्कूप शॉट बनवलाय. बॉल जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय चौकार. बारा धावा या ओव्हरमध्ये येताना दिसल्या. यस अंपायर चेक केलं जाईल. एक्झॅक्टली तिसरे पंच हा निर्णय सोपवतील. पण जेव्हा काही डिसिजन घ्यायचे असतील ना ते क्षणार्धात घ्या. रिव्ह्यू घ्यायचे असतील ते क्षणार्धात घ्या. बऱ्याच वेळेला मग काय होतं आपण स्क्रीनवर रिप्ले दाखवून देतो. याही गोष्टी असतात. कधी कधी त्याचा फायदा होत असतो. इकडे चेक केलं जाईल.
चेक केलं जाते एक्झॅक्टली विकेटच्या पाठीमागे जाऊन तर अटेम्प्ट केलेला नाही ना हा स्ट्रोक आणि त्याची चाचपणी सुरू आहे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. चला पंचांचं म्हणणं आहे हा चौकार आहे, थोडासा हलकासा एखाद इंच पुढे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा पहा चला शेवटचं षटक प्रशांत काटकर. सहा बॉल 10. चेंडू थोडासा जाऊन थोडासा फुल लेंथ होता इकडे मात्र. पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा. अपील लाऊड केली होती खरं तर प्रशांत काटकर अंपायरनं सांगितलं कदाचित लेग स्टिक मिस होता. पिचिंग प्रॉपर नव्हतं, आउटसाइड होतं आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र अपील लगेच खारिज करण्यात आले. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. प्रशांतचा बॉल डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलं. या बॉलला 6 धावांकरता येतोय षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं मात्र कराबे संघाचं अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 4 बॉल 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोनही ओपनर्स सुरक्षित आहेत, एकही विकेट गमावलेली नाहीये. हो इकडे मात्र फलंदाज बाद झालाय. सामना कमालीचा टर्न आणि नक्कीच यू टर्न्स पाहायला मिळतात या मॅच मध्ये. फलंदाज बहुल बाद आणि पहिली सफलता मिळेल ती टीम अंबापाडाला. चांगला बॉल फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला मिडॉनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, थ्रो चांगला आहे, फलंदाज बाद. एकच धाव इकडे मात्र आणखीन एक धक्का लागेल टीम करावेला.
दुसरी धावगणाचा प्रयत्न चालू केला होता. 2 चेंडू आणि 3 धावांची आता मात्र गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. क्रॉसिंग साठी प्रॉपर शॉर्ट रन सुद्धा पाहिजे. सो पहिल्यांदा शॉर्ट रन पाहिली जाईल, त्यानंतर रनआउट पाहिलं जाईल, त्यानंतर क्रॉसिंग पाहिली जाईल. सगळ्या गोष्टी तिसरे पंच मिस्टर बाविस्कर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कॉमोडी टीम बी रेडी. कॅप्टन आपण येऊन राहा प्लीज. कॉमोडी टीमचे कॅप्टन. आज खूप उशीर झालाय, भरपूर उशीर. शॉर्ट रन तर नाहीये, पहिला निर्णय आलाय. चेक केलं जाते. कॉमोडी टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. सुरुवातीलाच 2 संघ उशिरा आले आणि त्याचमुळे आजच्या रात्री स्पर्धेला नॉन स्ट्राईक एंड बाद आहेत फलंदाज. सर कॅप चे आदेश बाद आहेत. आणि जाऊया आपण रिवाइज इक्वेशन पाहूया. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. बाजी पलटवले पुन्हा एकदा मॅच मध्ये. षटकार आला होता प्रशांत काटकरवर, परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा चांगले 2 बॉल पाहायला मिळाले आणि त्याचमुळे मॅच मध्ये पुन्हा एकदा परतत असताना टीम केसीसी अंबापाडा अद्विक 11 2 चेंडू आणि 3 धावा. इक्वेशन मात्र या मॅच मध्ये विपुल भोईर त्याच्या साथीला जयेश तांडेल अजूनही खेळपट्टीवर आहे आणि तोपर्यंत मात्र निश्चिंत असतील करावेकर. 2 बॉल 3. प्रशांत काटकर सुद्धा जीव तोडून बॉलिंग करतोय. आपटला होता हा चेंडू. इकडे मात्र फ्रंट फुटला येऊन कटकण्याचा प्रयत्न, एज घेतली आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्णायक क्षणाला सगळ्यात मोठी विकेट या मॅच मध्ये परतलाय. अंबापाडा संघ मॅच मध्ये परतलाय. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. काय थरार सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये एमजी ट्रॉफीच्या निमित्तानं. दमदार सामना मात्र पाहायला मिळतोय. एमजी ट्रॉफी सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांच्या नावाची स्पर्धा आणि आज मात्र हा सामना मात्र सर्वांचं लक्ष वेधतोय. 21 बाईक्स ही स्पर्धा उलबेन नोडमध्ये पहिल्यांदाच खरं या स्पर्धेचं दमदार आयोजन करण्यात आलंय. कोणत्याही या स्पर्धेमध्ये एवढ्या बाईक्स आजपर्यंत कधीही पाहिल्या नव्हत्या. त्या बाईक्स मात्र शिलगर नगरीमध्ये उलबेन नोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे आयोजक मंदार शेठ भगत, यमबाय, शुभम शेठ गरत, सुजल गरत असेल, संदेश भगत, साहिल भगत, नितीनजी भगत असतील, प्रीत कडू, आमचे कल्पेश भगत, अक्षय भगत, सगळ्यांची फार मोठी मेहनत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांचं नक्कीच आपण कौतुक केलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला या साऱ्यांनी. तर जाऊया लास्ट बॉल कडे. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है आणि त्याचमुळे आज याच अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये मात्र कोणता संघ अडकणार. कमालीचा यू टर्न दिला या मॅच मध्ये. लास्ट बॉल थ्रिल. ओ इकडे मात्र मिसक्यूट झाला स्ट्रोक. 1 रन तर मिळेल, दुसरी नाही होऊ शकेल. हा सामना डिफेंड केलाय. अद्विक 11 केसीसी अंबापाडा टीम न
कराव्याचा हातात तोंडाशी आलेला घास मात्र हिरावून घेतलाय. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. चित्त थरारक रोमहर्षक सामना मात्र जिंकलाय तो आंबापाडा टीम. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. सचिन काटकर आणि टीमनं मात्र हा सामना अक्षरशः खेचून आणलाय. सारं काही सुरळीत सुरू होतं, योग्य रीतीनं धाबांचा चेस सुरू होता, परंतु अचानकपणे शेवटला जी विकेट गेली हरदेव तांडेलची आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये यू टर्न पाहायला मिळाला. अभिनंदन अभिनंदन आणि हार्ड लक विकी स्मृती करावे. खूप चांगला खेळला संघ. सगळ्यांना असंच वाटलं होतं की आता मात्र कराव्याचा संघ हा सामना सहजतेनं जिंकेल, परंतु नाही, शेवटपर्यंत सामना सोडला नाही. हे वैशिष्ट्य होतं.